मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली 15 वर्ष चर्चेत आहे, पण दीड दशकांपासून या महामार्गाचं काम रखडलंय। या रखडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रविवारी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट पोहोचले। माणगाव गाठत राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांसह माणगावच्या बायपासच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। राज ठाकरेंच्या पाहणीत नेमकं काय समोर आलं जाणून घेऊयात या रिमोटमधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरून हजारोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात। कोकणात जाताना महामार्गावरचे अडथळे पार करत गणेश भक्तांच्या नाकी नऊ येतात। या अडथळ्यांचा आढावा घेताना राज ठाकरेंनी स्थानिक आमदारांसह सरकारवर टीकास्त्र डागलं। कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होत असल्यानं रस्त्यांची अवस्था झाल्याची टीका यावेळी राज ठाकरेंनी केली। राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। नवीन बांधलेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात, सत्ता पालट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले। स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जे मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, आणि गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत, कुठे त्या बायपास, तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल तर बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातलं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू येतो। त्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे, माणसं बदलणं गरजेचं आहे। जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्याला काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा। हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना। गणेशोत्सव तोंडावर आहे। या उत्सवासाठी मुंबईतून मोठ्या संख्येनं नागरिक कोकणात येतात। दरवर्षी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। तासनतास नागरिक गर्दीत प्रवास करतात। लोकांची गैरसोय टाळण्यासाठी माणगाव बायपासचा मार्ग मोकळा झाला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती, मात्र अजूनपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांना याही वर्षी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असं चित्र आहे। या पाहणी दरम्यान राज ठाकरेंनी कंत्राटदाराशी संवाद साधत त्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। सगळी माती तिथे रस्त्यावरती आली, ती जर घेऊन राहिली हा रस्ता टिकणार नाही। सर ही आता नियोजन सॉरी टू सर, काय झालं तर पावसाळ्यात खूप प्रेशर आहे काढणी करायचं, भराव वगैरे तर मातीचा आपण टाकतो ना, त्या टायराला तर सगळं चिखल निघून येतो। मला त्याची काळजी आहे सर, आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्यामार्ग चालू करायचं। मी आता लगेच म्हणत नाही मी, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय किंवा मध्ये ज्या प्रकारचे काही खड्डे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला, हे जर तसेच राहिले तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही। त्याची काळजी घ्या तुम्ही, नाही तर ते पैसे सगळे वाया जातील। दरम्यान महामार्गाच्या कामात कमिशन खाल्लं जातं। एवढं कमिशन घेतल्यावर कंत्राटदार रस्त्यावर मातीच टाकणार असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केलाय। आता हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरीचं लक्षण आहे। प्रचंड कमिशन खालाय, 40% कमिशन तुम्ही ओरबाडून खाल तर काय रस्त्यांची स्थिती राहील, कशी राहील? आणि एवढं मोठा कमिशन दिल्यानंतर तो रस्त्यामध्ये खडी टाकणार आहे का माती टाकणार आहे? तुमच्या जर उरावर माती फेकत असेल तो ठेकेदार 40% रुपयानं, गिट्टी टाकत असेल, दगड टाकत असेल तर रस्त्यावर मातीच टाकेल ना। राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत सरकारवर टीका केली।
राज ठाकरेंच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंचा रस्ते पाहणी दौरा हा राजकीय दौरा ठरू नये अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या त्यावेळच्या सरकारला काही दिरंगाईचा प्रश्न विचारणार आहात का असा सवाल शेलारांनी केला. तर राज ठाकरेंनी सूचना केल्या असतील तर त्या ग्राह्य धरणं गरजेचं असल्याचं मत सरनाईकांनी व्यक्त केलंय. आणि यापूर्वीच गडकरी साहेब असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांना त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जो काही दंड असेल किंवा कारवाई असेल ती केलेलीच आहे. तथापि आणखी काही राहिलं असेल असं वाटत असेल तर त्यावरही कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. फक्त हा जो रस्ते पाहणी दौरा आहे हा त्या ठिकाणी पाहणी दौरा किंवा राजकीय दौरा ठरू नये एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे. कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का. मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का. साहेब आता पण का झोपले होते का उचला सुचलं शहाणपण आहे. मग कोण हे सत्ताधारी आहेत, कोण राजकारणी आहेत, बाप दाखला साध्य घाला ना. कुठेतरी अंधारात पाण्यात दगड मागण्यापेक्षा नाव घेऊन बरं ना तुम्ही. तुमचं आडनाव ठाकरे आहे राजसाहेब, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. बोला की स्पष्टपणे कोण आहेत ते, नाव घ्या ना त्यांची. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि माणगाव बायपास निमित्तानं राज ठाकरेंनी कोकणातील विकास, जमीन अधिग्रहण आणि राजकीय इच्छाशक्ती या सगळ्या मुद्द्यांना एकत्रितपणे भिडवण्याचा प्रयत्न केला. आता सरकार यावर काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सीमा आढे, झी 24 तास, रायगड.